तुम्ही एक जाहिरात रोजच बघत असाल, ती म्हणजे माँ ये बताओ फरवरी में सिर्फ 28 डेज क्यों होते हैं? कल बताऊं? पण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत फेब्रुवारीमध्ये 28 दिवसच का असतात. नमस्कार, मी शीतल मोरे विषय एकामध्ये तुमचं स्वागत करते. सगळ्यात आधी हे पाहूयात की फेब्रुवारीमध्ये 29 तारीख कधी येते. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपली पृथ्वी ही सूर्याभोवती फेऱ्या मारते. त्यातली एक फेरी पूर्ण करायला पृथ्वीला 365 दिवस आणि 6 तास लागतात. म्हणूनच प्रत्येक 4 वर्षानंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये एक दिवस वाढवून त्याचा बॅलन्स म्हणजे संतुलन ठेवलं जातं आणि याच वर्षाला लीप इयर असं म्हणतात. आता प्रत्येक वर्षात 6 तास शिल्लक राहतात. हेच 6 तास प्रत्येक 4 वर्षानंतर 24 तास म्हणजे एक दिवस बनवतो आणि हा दिवस म्हणजेच 29 फेब्रुवारी. आता आपण 29 फेब्रुवारी बद्दल तर पाहिलं, पण हे 28 दिवसही फेब्रुवारी महिन्यातच का बरं? एप्रिल किंवा जून महिन्यात का नाहीत? तर यासाठी आपल्याला रोमन लोकांनी बनवलेल्या रोमन कॅलेंडरच्या इतिहासात जावं लागेल. पहिला रोमचा राजा जो होता त्याच्या समोर एक अडचण होती. ती म्हणजे वारंवार येणारे वेगवेगळे सण आणि ऋतू बदल. आणि यासाठीच त्यांना आखणी करायची होती की नेमका कोणत्या महिन्यात कोणता सण येतोय किंवा कोणत्या महिन्यात कोणता ऋतू येतोय. आणि एक दिवस त्यांनी बसून मार्च पासून ते डिसेंबर पर्यंत पहिलं 10 महिन्यांचं कॅलेंडर बनवलं. हे कॅलेंडर मार्चला सुरू होऊन डिसेंबरला संपायचं. त्यामुळे त्यांनी डोकं लावलं आणि या महिन्यांच्या काही महिन्यात 30 दिवस ठेवले आणि काही महिन्यांमध्ये 31 दिवस ठेवले. यामध्ये जानेवारी आणि फेब्रुवारी हे 2 महिनेच नव्हते. आता हे 2 महिने का सोडले तर रोमन लोक या 2 महिन्यांमध्ये काही कामच करत नव्हते आणि त्यामुळेच त्यांनी या 2 महिन्यांचं कॅल्क्युलेशनच केलं नाही. नंतर त्यांच्या लक्षात आलं की ज्या मार्च महिन्यामध्ये उन्हाळा येतोय त्याच मार्च महिन्यात 2-3 वर्षानंतर थंडी जाणवायला लागलीये. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण 2 महिने जे सोडले ते सोडून चूक केलीये. त्यानंतर रोमचा जो नवीन राजा आला त्यानं सांगितलं की इव्हन नंबर म्हणजे समसंख्या जी असते ती अशुभ असते. त्यामुळे ज्या ज्या महिन्यात तुम्ही 30 दिवस दिलेत त्या प्रत्येकातून एक एक दिवस काढून टाका. राजाने सांगितल्याप्रमाणे मार्च ते डिसेंबर या कॅलेंडर मधले दिवसही कमी केले आणि एकूण दिवस झाले 298. आता झालं असं की त्यांनी सांगितलं चंद्र आपल्याला रोज वेगवेगळ्या आकारात दिसतो. म्हणजेच चंद्राला पृथ्वीभोवतीची प्रदक्षिणा पूर्ण करायला 25.9 दिवस लागतात. त्यामुळे त्यांनी 12 महिन्याचं कॅलेंडर बनवलं आणि त्यामध्ये 25.9 ला 12 ने गुणलं तर 354 होतात. आता परत समसंख्या आली, मग त्यात परत त्यांनी एक दिवस जोडला आणि 355 केलं आणि ह्यातल्या गोळा बेरजेतून त्यांनी जानेवारीमध्ये 29 दिवस जोडले आणि राहिलेला अजून एक जो फेब्रुवारी महिना होता त्यामध्ये 28 दिवस जोडले. आणि हे एवढं करूनही परत वर्षभराचे 10 दिवस हे राहतच होते. परत रोमन लोकांच्या लक्षात आलं की मार्च मध्ये तर थंडी येत होती पण आता परत उन्हाळाही जाणवतोय. मग नंतर तिसरा राजा आला, त्यानं सांगितलं की जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याला पुढे टाका कारण मार्चच्या आधी असंही कोणी काम करत नाही. त्यामुळे तिथे जानेवारी आणि फेब्रुवारी जोडा. आणि या सगळ्या गोंधळानंतर फायनल कॅलेंडर जे आलं त्यामध्ये एक दिवस कमी पडत होता. त्यामुळे फेब्रुवारी हा एकच असा महिना होता ज्यामध्ये 28 दिवस होते. त्यामुळे फेब्रुवारी महिन्यात हा राहिलेला एक दिवस जोडला आणि ह्या सगळ्यामुळे दर 4 वर्षानंतर लीप वर्षामध्ये 29 फेब्रुवारी हा दिवस येतो. आता आपण जे रोज कॅलेंडर फॉलो करतोय त्यामागे एवढा सगळा आकडेमोडीचा इतिहास असेल असं तुम्हाला तरी वाटलं का? पण आम्ही दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि विषय एका या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा.